सगळ्यात पयली गोंय मुक्ती दिनाच्यो समेस्त गोंयकारांक पुनोणीत परबीं परत एकदां हांव सगळ्या स्वतंत्र सेनानीक ज्यांच्यांनी गोंय मुक्ती खातीर आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलें, ह्या सगळ्या जाणांक हांव गोंयकारांच्या वतीन आदरांजली दिता, श्रद्धांजली दिता, तांकां याद करता. आनी गोंय मुक्तीची ही अशीच हांवें जशें आवाहन केलां की स्वतंत्र गोंय हें स्वच्छ, सुंदर आनी स्वयंपूर्ण दवरपा खातीर प्रत्येकाचें योगदान हें सदोदीत आसचें. भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीनजी हांचे खूब खूब गोंयकारांच्या वतीन, गोंय सरकारच्या वतीन हांव खूब खूब अभिनंदन करता की हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल भारत देशाचे आगेकूच जायत आसा. भारतीय जनता पार्टीचे खूब मोठ्या प्रमाणात बाकीच्या सगळ्या राज्यांनी सरकार येत आसा. त्याच पद्दतीचो प्रगती आनी घोडदौड ही नितीन नवीनजी हांच्या कार्यकारी अध्यक्षते खाला तशाच पद्दतीन ती फुडें वयतली. एकंदर जिल्हा पंचायतीच्या निवडणुकेक सामोरे वता आसतना आमचे पार्टीचे अध्यक्ष बाबदामू नायक हांच्यांनी पुराय पेडण्या पासून काणकोण पर्यंत 50 जिल्हा पंचायत मतदारसंघात आमी 40 सीट आमी स्वता लढयता, 3 MGPचे लढयता, बाकीच्या 7 सीटांक आमी सपोर्ट केला. 40 पैकी तेंच्यांनी जशें आतां म्हटलें की 35+ सीट आमी जिखता. फक्त 4 ते 5 जाग्यार अटीतटीचो सामनो आसा, पण आमकां खात्री आसा की आमी ते सीट हे जिखूंक शकता. फक्त बाकीच्या जाग्याचेर आमी क्लीन स्वीप करतले आनी निश्चितच रित्या भारतीय जनता पार्टी आपल्या दोनूय जिल्हा पंचायतीचेर स्वताचो झेंडो फडकयतले. आमचो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष हे उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा ह्या दोनूय जाग्याचेर भारतीय जनता पार्टीचो जातलो. जिल्हा पंचायती ह्यो ग्रामीण उदरगती खातीर खूब म्हत्वाच्यो आसा आनी जिल्हा पंचायतीच्या निमित्तान हांव ग्रामीण भागांतल्या ऑलमोस्ट 8.5 लाख वोटरांक आव्हान करता की तेंच्यांनी 100% मतदान करचें. आमी जशें पळयता की विधानसभा पंचायत जितकी म्हत्वाची तितकीच जिल्हा पंचायत सुद्दां ही खूब म्हत्वाची आसा. त्या ती मोठ्या प्रमाणात सगळ्या जाणांनी वोटींग भायर सरून तेंच्यांनी वोटींग करचें अशें सगळ्या मतदारांकूय हांव आव्हान करता. आयच्या दिसा आमी पळयता की भारतीय जनता पार्टीचो आमी डायरेक्ट जाहीरनामो जरी काडलो नासलो जाल्यार सुद्दां विशेश करून ग्रामीण भागाची आर्थीक उन्नती जावची हाच्या खातीर कम्युनिटी फार्मींग आसतलें, कम्युनिटी एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, पिसिकल्चर, डेरी कल्चर हे विशय आमी जिल्हा पंचायत ह्या निधींतल्यान घेतले आनी ग्रामीण भागांतल्यो रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हांच्या वतीन आसपी सेल्फ हेल्प ग्रूप हांकां जिल्हा पंचायत हाच्या कडेन जोडून आनीक मोठ्या प्रमाणात आर्थीक महिला सशक्तीकरण करपाचेर आमी भर दितले. ग्रामीण भागांतल्या उदरगतीचेर भर दिता आसतना आमी जशें म्हटलां की आर्थीक उन्नती कशा पद्दतीन जातली हाजेर चड मोठो फोकस आसतलो. युथाच्या बाबतींत आमी स्किलींग, रिस्किलींग आनी अपस्किलींग ह्या ITआंतल्यान खूब मोठ्या प्रमाणात केलें. आमच्या हँडीक्राफ्ट डिपार्टमेंटांतल्यानूय बी महिलांच्या खातीर खास करून परत एकदां म्हणजे स्किलींग, रिस्किलींग आनी अपस्किलींग ह्या सारकिले वेगवेगळे कार्यक्रम हे ग्रामीण भागात जिल्हा पंचायतीच्या वतीन राबयतले, जेणे करून येता ते जिल्हा पंचायत सदस्य हे सक्षम रित्या आनी खूब मोठ्या प्रमाणात कार्यरत रावन महिलांच्या मदीं खूब आनी ग्रामीण भागात खूब मोठें काम हे करपाक शकतले. ग्रामीण गोंयांत आमकां त्या खातीर खूब मोठ्या प्रमाणात पार्टीची बेजूय वाडटली आनी सरकाराची कामां तांच्या पर्यंत व्हरपा खातीर आमी ज्यो स्किमी येवजण्यो ह्यो खूब मोठ्या प्रमाणात तेंच्या कडेन पावतले. ह्या निमित्तान आमच्या अध्यक्षान जशें म्हटलें जवळपास 293+ मिटिंग्स हांव आसतलो, अध्यक्ष आसतलो, मंत्री आसतले, आमदार आसतले हांच्यांनी आपापल्या भागात आनी आमी बाकीचे पार्टी लिडर्स आमचे खासदार हांच्या निमित्तान वेगवेगळे कडेन जे कार्यक्रम घेतले. खूब बरो प्रतिसाद हो सगळी कडेन मेळटालो. सगळी कडेन हायलायटाचेर म्हजें घर ही स्कीम खूब मोठ्या प्रमाणात आशिल्ली. मोठ्या प्रमाणात लोक उत्साहात म्हज्या घराचे फॉर्म भरीत आसा. आमकां खात्री आसा म्हज्या घराक विरोध करताले उगडे पडिल्ले आसा, कारण ज्या पद्दतीन ग्रामीण भागांतलीं घरां ही कायदेशीर करपा खातीर आमच्या सरकारात पावल उचललां आनी घराघरांतल्यान वाडलेले फॉर्म हाका खूब मोठो प्रतिसाद हो मेळटा. आनी आमी परतूय लोकांक आव्हान केलां की आमी तर फुडल्या इलेक्शनाक वयच्या पयलीं जो मनीस कोण फॉर्म भरून दिता ताचें घर मागीर जावं तें गव्हर्मेंट लँडांत आसतना मोकासो आसतलो, आल्वारा आसतलो, रेव्हेन्यू लँड आसतली किंवा ती कोमुदिदाद लँड आसतली किंवा प्रायवेट लँडांत बांदलेलें घर आनी 1972च्या पयलींचें घर फुडल्या 27च्या इलेक्शनाक वयच्या पयलीं आमी तांचें घर हें कायदेशीर करून दिवपा खातीर कटिबद्ध आसतले. आनी त्या खातीर वेगवेगळ्या ग्रामपंचायतींनी अशा पद्दतीचे कार्यक्रम हे आमी राबयतले, सगळ्यांच्या पर्यंत पावोवपाचो आमचो प्रयत्न आसतलो. हेंच हांवें म्हज्या प्रत्येक कार्यक्रमांतल्या प्रत्येक मिटिंगेंत लोकांक आव्हान केलां. तुमचें मत हें म्हज्या घरा खातीर दियात, तुमचें मत हें विकसीत भारता खातीर दियात, तुमचें मत हें विकसीत गोंया खातीर दियात, तुमचें मत
हें भुरग्यांच्या फुडारा खातीर आनी ग्रामीण विकासा खातीर दियात. त्या खातीर परत एकदां हांव भारतीय जनता पार्टी आनी युती आनी इंडिपेंडंट ज्या ज्या जाग्याचेर आमी सपोर्ट केला, लोकांनी मोठ्या प्रमाणात भायर सरून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कॅन्डिडेटाक आनी आमच्या युती आनी इंडिपेंडंट कॅन्डिडेटाक ज्या ज्या जाग्यार आमी सपोर्ट केला त्या सगळ्या कॅन्डिडेटाक मोठ्या प्रमाणात सगळ्या जाणांनी सपोर्ट करचें आनी फाल्यां 5 जायसर मोठ्या प्रमाणात मतदानाकूय गोंयकारांनी भायर सरचें. निश्चितच म्हाका खात्री आसा आमच्या डबल इंजिनचें सरकार जिल्हा पंचायतीत ट्रिपल इंजिन जातलें आनी गोंयची ग्रामीण भागातली घोडदौड ही आनीक मोठ्या प्रमाणात फुडें वतली. हांव समेस्त गोंयकारांक परत एकदां गोंय मुक्ती दिनाच्यो खूब खूब शुभेच्छा दिता आनी म्हाजी दोन उतरां सोंपयता. सेम एक प्रश्न आसा की आमी पळयलां की विलेज पंचायत, ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत आनी MLA हांची कामां आनी अधिकार हे ओव्हरलॅप जाता केन्ना. तर तुमी कितें ताचें डिमार्केशन किंवा हे अधिकार कशे तांकां दिवप हाजेर कितें विचार करतले मागीर? आत्ताच्या असलेल्या प्रशासनान त्यांच्या खंयसरूच म्हणजे सेपरेटेड आसा ऑलरेडी. पंचायतीचे अधिकार वेगळे आसा पंच म्हणून. वयल्यान जाल्यार खरें म्हणजे जिल्हा पंचायतीक प्रत्येक कार्यक्रमाक इन्वायट करपाक जाय. ताका ज्या पंचायती तो रिप्रेझेंट करता त्या ग्रामसभेनूय बी ताका अधिकार दिवपाक जाय हें सरकाराचें मत आसा. म्हणजे ना जाल्यार ताका परत म्हणजे त्या ग्रामसभेक जरी गेलो आसत जाल्यार ताका पब्लिकान बसप हें योग्य न्ही. ताका त्या प्लॅटफॉर्माचेर बसप हे अधिकार त्या जिल्हा पंचायतीच्या सदस्याक हे नक्कीच मेळटले. टायम टू टायम आमी जिल्हा पंचायतीकांक ट्रेनिंग दिता आनी म्हणून आमी त्या कम्युनिटी फार्मिंगचो विशय काडला आनी रुरल डेव्हलपमेंट ह्या दोनूय विशयाचेर म्हणजे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आनी मागीर जिपाड विल गिव ट्रेनिंग फॉर ऑल दीस जिल्हा पंचायत. हे आमच्या जाहीरनाम्याचें ब्रीद वाक्य म्हणपाक जाता. कम्युनिटी फार्मिंग आसा पळय ते एग्रीकल्चर डिपार्टमेंट पळयता आनी पंचायत दिसता येता. एग्रीकल्चर डिपार्टमेंटान जरी पळयलें आसत जाल्यार ते सकयल्या लेवलाचेर वचून प्रॅक्टिकली करप जायना. जेन्ना एखादो जिल्हा पंचायत सदस्य आपल्या गांवांतल्या लोकांक फुडें काडटलो आनी ते करपाक फुडें सरतलो, आपल्या निधींतले जो काही पयशे स्पेंड करपाची पावर जेन्ना ताका दवरतले पयलीं आमी तेन्ना तो खूब मोठ्या प्रमाणात करूंक शकतलो. वेरियस डिफिकल्टीज आसतात. ZDO पुराय तालुको लागता आनी जेन्ना ZP जो आसता पयलीं तो कॉन्सन्ट्रेट करून त्या विलेजींतल्या फार्मरांक हांगासर मोटिवेशन इज मस्ट आनी ते मोटिवेशन दिवपा खातीर तांकां ZP जो आसा आपल्या गांवांतलीच बाबा 2 लाख शेत आसात पूण ताका फुडें काडीत जाल्यार खूब बऱ्या प्रमाणात जाता. त्या खातीर सांगलें म्हणजे तांच्या खातीर वेगळ्या फंड्साचें प्रोविजन करूं येता. जो इनिशिएटिव्ह घेता त्या खातीर फंड्साचें प्रोविजन करता. सामुदायिक शेती, सामुदायिक मच्छीमारी मागीर दुग्धोत्सव हे महत्वाचे तुमी तांकां दिला. ग्रासरूट लेवलावयले विशय आसात त्या खातीर तुमचे खरें कौतुक करपा जाय. आनी अशे आनी विशय येवंक शकता तांचे खातीर दिवपाक सारकें तुमच्या सगळ्या इतकं लिमिटेड आसा. जिल्हा पंचायत नवीन सदस्य जे निवडून येतात तांच्यांनी जेन्ना ग्रामीण भागात काम करतात त्यांच्या तकलेन येयल्ले विशय तेंच्यांनी सरकारा कडेन मांडचे. टायम टू टायम हांव जिल्हा पंचायतीच्या जे निवडून येयल्ल्या बॉडी कडेन सदुतीत बसत आसता. म्हाका खबर आहा फाटल्या 5 वर्सांक खुबशे फावटी हांवें तेंच्या कडेन मिटींग घेतल्या. ओके त्या ह्याय फावटी तेंच्या कडल्यान येयल्ले विशय हे घेवन तांकां सपोर्ट करतले. डेरी फार्मिंग म्हणून हांवें म्हटलें न्ही कम्युनिटी डेरी फार्मिंग ऑलरेडी आसा. आणि सर म्हाका हालींच ती म्हापसा आसूं किंवा बायण आसूं दरोडे पडले बस दुर्घटना जाली. हेचो विरोधकांनी खूब प्रचारान उल्लेख केलो. कितलो असो फटको बसतलो हेचो? हांवें जर एकूच सांगता सरकार एक्सिडंट आसत किंवा दरोडेखोर आसत ह्या बाबतीत कडक कारवाई ही टायम टू टायम सरकारात केल्या. आमी पळयता की वास्कोंतलो जी ब्लायंड केस जेका आमी म्हणटा तिका डिटेक्ट करपा खातीर म्हणजे आमच्या पुलीस डिपार्टमेंटाचें तर खरोखरच अभिनंदन करपाक जाय. कारण तेंच्यांनी तांकां सोदून हाडले कांयच क्लू नासतना आपल्या परीत पुराय होम डिपार्टमेंट सगळ्या जाणांक टायटन करीत आसा. एक्सिडंटाच्या बाबतीत चेक नाक्याचेर म्हणा बाकीच्यो सगळ्यो प्रिकॉशन्स आमी घेत आसता. लोकांनी थोडीशी प्रिकॉशन्स घेवची. बस सर एक वीकाचो टायम दिल्लो सर. आज सबसे पहले गोवा मुक्ति दिन की मैं गोवा वासियों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. और हमारे जो फ्रीडम फाइटर्स जो गोवा फ्रीडम स्ट्रगल में जो शामिल हो गए थे, जो शहीद हो गए, इनके लिए आदरांजलि श्रद्धांजलि गोवा सरकार की तरफ से और गोवा के लोगों की तरफ से देता हूँ. नितिन नवीन जी, माननीय नितिन नवीन जी जो भारतीय जनता पार्टी के नवनिर्वाचित कार्याध्यक्ष बन चुके हैं, नितिन नवीन जी को गोवा सरकार की तरफ से, गोवा भारतीय जनता पार्टी और गोवा के लोगों की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं. ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी की लीडरशिप में जिस तरह से देश आगे बढ़ रहा है, भारतीय जनता पार्टी आगे बढ़ रहा है, और भी ज़्यादा काम अभी नितिन नवीन जी करेंगे. जिला पंचायत इलेक्शंस जो गोवा में कल होने जा रहे हैं, मैं सभी लोगों को आह्वान करता हूँ क्योंकि बड़ी मात्रा से बाहर आके यानी बड़ी परसेंटेज से यानी वोटिंग करें. हमने खास करके जिला पंचायत के लिए हमारे से कम्युनिटी फार्मिंग, कम्युनिटी डेयरी फार्मिंग, हॉर्टिकल्चर, एग्रीकल्चर, पिसीकल्चर एंड डेयरी फार्मिंग, इसमें फोकस रहेगा. रूरल डेवलपमेंट और वुमेन एम्पावरमेंट
हमारी तरफ से इसका फोकस जिला पंचायत के ऊपर रहेगा और हमारे नवनिर्वाचित जिला पंचायत सदस्य इन क्षेत्रों में ज़्यादा काम करके गोवा के ग्रामीण उदरगत बड़ी मात्रा से करेंगे। बस यही मैं सभी गोवा के वोटर को फिर एक बार आह्वान करता हूँ क्योंकि बड़ी मात्रा से वोटिंग करें। थैंक यू। तुम्ही भल्या वोटिंगाक असं तुमच्या हातून पडटा हय माझे कुटुंबी सकाळी 9:30 वरांचेर वोटिंग करतो। सगळ्याक देव बरें करूं. तो पाहिजे तो